वरळीमधल्या बीडीडी चाळीमधल्या वीर नेताजी क्रीडा मंडळाकडनं यंदा होलिका उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। आपण पाहू शकतो की भव्यदिव्य असं होळी जी आहे ती या ठिकाणी मैदानात तयार करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर सातत्यानं सामाजिक संदेश देत हे सगळे होलिका उत्सव जे आहेत ते सातत्यानं वरळी परिसरामध्ये साजरे केले जातात। आपण प्रामुख्याने पाहिलं तर वरळीमधल्या अनेक बीडीडी चाळींमध्ये स्वतंत्र ज्या काही बिल्डिंग्स आहेत बीडीडी चाळीमधल्या त्या बिल्डिंग्सकडनं खरं तर ह्या सगळ्या होलिका उत्सवाचं आयोजन केलं जातं। त्याच पद्धतीने वीर नेताजी क्रीडा मंडळ या क्रीडा मंडळाकडनं देखील होलिका उत्सवाचं खरं तर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या होलिका उत्सवामध्ये एक सामाजिक संदेश जो आहे तो सातत्यानं दिला जातो। यंदाच्या वर्षी खरं तर पहलगाममधला जो आतंकवादी हल्ला झाला त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी जो आहे तो या सगळ्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेला होता। त्याच्या निषेधार्थ ही संपूर्ण होळी जी आहे ती केली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि संपूर्ण आपण पाहिलं तर या सगळ्या पहलगाममधल्या आतंकवादी जो हल्ला झाला या हल्ल्यामध्ये जे कोणी आतंकवादी होते त्या आतंकवाद्यांचं संपूर्ण होळी जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्या आतंकवाद्याच्या हातात खरं तर बंदूक सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। रात्री 11 वाजता ही सगळी जी आहे ती होळी दहन केली जाणार या ठिकाणी आणि ही संपूर्ण मोठी 20 ते 25 फुटाची ही संपूर्ण होळी जी आहे ती या ठिकाणी तयार करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं। संपूर्ण दुष्कृत्य किंवा जे वाईट विचार आहेत वाईट विचारांची खरं तर ही होळी केली जाते आणि तशाच पद्धतीने जो वाईट घटना जी पहलगाममध्ये आतंकवादी हल्ल्याची झालेली होती ती सगळी तो सगळा वाईट संदेश जो आहे तो जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो वीर नेताजी क्रीडा मंडळाकडनं या होलिका उत्सवामध्ये केला जाणार आहे आणि संपूर्ण आयोजन जे आहे ते या मंडळाकडनं केलं गेलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।